मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। हनुमान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कोयनेकर मार्ग घाटकोपर पूर्व या ठिकाणी आपण आत्ता आलेले आहोत। या ठिकाणच्या वहिनींना भेटणार आहोत आणि या वहिनींचं नाव आहे मंजिरी महेश सडवेलकर। सडवेलकर कुटुंब वाट बघतंय, भर उन्हात सगळेजण स्वागतासाठी सज्ज झालेले आहे। त्या घाटकोपरमधल्या या आजच्या भागाला सुरुवात करूया। मी आत्ता सावलीत आहे, पण काही वेळात तिथेच जाणार आहे आणि वहिनी आणि संपूर्ण कुटुंब जे उन्हात उभं आहे त्यांना भेटणार आहोत। ऊन सावलीचा खेळ हा आमच्या वहिनींना काही नवीन नाही। ऊन सावली ज्या पद्धतीने येते जाते त्या पद्धतीनेच आपण बघितलं तर वहिनीसुद्धा सातत्याने वेगवेगळ्या आलेल्या आव्हानांना समर्थपणे तोंड देत असतात। पण असं म्हणतात की प्रकाशाकडे बघितलं ना की सावली मागे पडते, त्या प्रकाशाकडे बघणं हे जास्त महत्त्वाचं। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। तुम्ही पाठीच लागले कुठे? मॅनेजमेंटकडे कंप्लेंट केली होती? सपोज मारलं म्हणजे कुठे प्लॅटफॉर्मवरून फेकून मारलं? कसं मारलं? हो, मला वाटलं तुम्ही शांत असाल। आईच सांगते राम तुम्ही तरी सांग, खरं काय होय ना? हो की नाही? हो। चला, ड्रायव्हरचे घरात नसतात, दोघंही फिरायला जातात। घरातली कामं कोण करायला कोणी नसतं, मग माझ्या बायकोवरती एकटीवरती येतं ना सगळं। मोगऱ्याचा सुगंध दरवेळी 40 दिवशी महेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी। वा वा वा, द्या आता ओळख करून। हे माझे मिस्टर नमस्कार। हे माझे सासूबाई नमस्कार। हे माझे सासरे नमस्कार। हे मोठे दीर नमस्कार। ह्या जाऊबाई नमस्कार जाऊबाई। ही त्यांचा मुलगा। बर। ही माझी आई। नमस्कार आई। ही माझी मोठी बहीण। नमस्कार। आणि त्यांचे मिस्टर नमस्कार। भाऊजी हा त्यांचा मुलगा। हां। ही नणन, ही मामे सासूबाई। बरं। आणि मावस जाऊबाई हां, आणि त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा बापरे। आणि बाकी हे हनुमान परिवार। नमस्कार सगळ्यांना, नमस्कार। म्हटलं ना कधी सावली तर कधी ऊन। सुरुवात करूया आजच्या या गप्पांना। कुठे? इथेच नाही जाऊ ना? हो चला। मंदिरात वाटे फूल आणि पान, पैठण मिळांचा माझाच आहे मान। राजांश पक्षी गगनात उडे, वसंतरावांचं नाव घेते होम मिनिस्टर पुढे। पैठणी आहे महाराष्ट्राची शान, जिंकून जाण्याचा माझाच मान। नमस्कार। नमस्कार। कुठलं माहेर? डोंबिवली। डोंबिवलीला कुठे? तुकाराम नगर, डोंबिवली ईस्ट। कुठे आलं? आयरे रोड। कोण कोण असतं घरी? आई, बहीण आणि मी। बाबाला मी 10वीत असताना जॉब झाली, हो। त्यांना कॅन्सर होता। अच्छा। मी जस्ट 10वीला गेली आणि आम्हाला कळलं की बाबांना कॅन्सर आहे। पूर्ण माझं 10वीचं वर्ष त्यांच्या ह्याच्यातच गेलं, आजारपणात। सप्टेंबरच्या गणपती असतात त्याच्या आदल्या दिवशीच ऑफ झाले बाबा। खूप वाईट दिवस गेले ते। ती परीक्षाही मी कशी पास झाली मलाही माहीत, फक्त शेवटचे 4 महिने मी अभ्यास केला असेल आणि परीक्षा पास झाली। आईची कंडिशन बघण्यासारखी नव्हती। बहिणीला लहानपणापासून फिटचा हे होता, त्यामुळे ती पूर्ण फिटमध्येच होती। म्हणून मी म्हटलं मी आता हारून चालणार नाही, मला खमकी राहायचं आहे। मग त्या दिवशी मी अजिबात रडली नाही। बाबांचं एवढं सगळं झालं मी रडली नाही, पण 1 वर्षानंतर मला राहवलं नाही आणि माझ्या अश्रू बाहेर आले आणि मी खूप मोठमोठ्याने रडायला वगैरे लागली। आईला मिठी मारली। 1 वर्ष मी स्वतःला सावरली, भरपूर सावरली। मग बाबा गेल्यानंतर मग सगळी जबाबदारी तुमच्यावरच आली? नाही, आईने माझी जबाबदारी सांभाळली। आई बाबांच्या इथे कामाला लागली। आईने आमचं सगळं शिक्षण, बहिणीचं माझं लग्न, माझंही लग्न व्यवस्थितरित्या पाहते। लग्नाचाच विषय आला। आणि किती भावंड आधी ते सांगा मला? नाही, बहीण एक मोठी। मोठी बहीण ती कुठे असते? ती डोंबिवलीला। डोंबिवलीत। मग दोघींची लग्न झाली? हो। सगळं आईने व्यवस्थित केलं? व्यवस्थित। तुमच्यासाठी स्थळ कुठून आणलं आईने? नाही, आमचं लव विथ अरेंज आहे। हे कसं काय?
आम्ही दोघं एकाच कंपनीमध्ये होतो. हो, म्हणून एकमेकांना कंपनी दिली. बोलवा मिस्टरांना. हो. या, नमस्कार. तुमचं बालपण कुठलं हो? शिवडी. शिवडीला कुठे? परेल. परेलला. घरी कोण कोण? आई वडील 2 भाऊ पहिले आणि बारका दादा. तुमचे बाबा काय करायचे? मिलमध्ये होते पहिले. मिलमध्ये. बरं, कुठे बघितलं एकमेकांना? कंपनीत. कंपनी. कुठली कंपनी? ज्वेलरीमध्ये. ज्वेलरी. कसं काय झालं? मी 1 वर्ष हिच्या पाठीत लागलेलो. तुम्ही पाठीच लागले? कुठे? ते ज्वेलरीमध्ये. कसं काय? मग एकाच कंपनीमध्ये होतो आम्ही. मग अगदी समोरासमोर होतो. 1 वर्षापासून ते माझ्याकडे बघायचे, पण मला कल्पनाच नव्हती. तुम्ही बघायचात? कामात लक्ष नव्हतं? म्हणजे कंटिन्यू असे इथे काम करायचं आणि इथे तोंड असायचं, कारण का मी या बाजूला बसायची ना, तोंड नेहमी असं इथेच असायचं. पण त्याचं तुमच्या लक्षात आलं होतं? शेवटच्या दिवशी म्हणजे 2-3 महिने आधी कळलं की हे माझ्याचकडे बघतायत. म्हणजे आम्ही एकदा कंप्लेंट पण केलेली की हे गृहस्थ आहेत ते सतत आमच्या कॅबिनकडे बघत असतात, असं आम्ही वरती कंप्लेंट पण केलेली. वरती कोणाकडे? मॅनेजमेंटकडे. मॅनेजमेंटकडे कंप्लेंट केली होती? मग काय बोलले? नाही, मग त्यांना आहे ना वॉर्निंग दिलेली. दिली होती? 1-2 आठवडे नाही थांबा बघितली. थांबा, काय झालं होतं तेव्हा? वॉर्निंग दिलेली मला. हा, काय म्हणून? तुमच्या नावाची कंप्लेंट आली, ती कॅबिनमध्ये बघतो. मी बोललो कॅबिनमध्ये काय बघतो, मी काचेला बघतो. तेव्हा ते काय एवढे बोलले नाही. नंतर ठीक आहे ना, नेक्स्ट टाइम अच्छा, तिकडे काम असं करायचं आणि काचेकडे बघायचं. हो. हा, मग नंतर तुम्ही नाही कंप्लेंट केली, आता ह्या माझ्याकडे बघतायत म्हणून? का? तेच पाहिजे होतं. कधी कधी बघते? मग कधी बघितलं? नंतर 2दा-3दा तिला. बरं, माझ्या ऑफिसमधून सुटल्यावरती तुम्ही परत पाठवून जायचा? हां, कांजूरमार्ग स्टेशनला तिला भेटायला जायचं. कांजूरमार्ग स्टेशनला? कुठून? स्विफ्टवरून? आणि कांजूरमार्ग स्टेशनला ट्रेन पकडायला थांबायची. तिथे 2दा प्रपोज मारलं देते. प्रपोज मारलं म्हणजे कुठे? प्लॅटफॉर्मवरून फेकून मारलं? कसं मारलं? प्रेमाचा प्रपोज केला. प्रेमाचं प्रपोज कसं 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 काय सांगा? मी तिच्यावर भरपूर प्रेम करतो, तू लग्नाला तयार आहेस का असं विचारलं? होय. हो. कुठे विचारलं तुम्हाला? स्टेशनला एकदा थांबून विचारलेलं मला. मग तुम्ही काय मी म्हणाला? तेव्हा घाबरलेली. मी म्हणजे मला काय याच्यात इंटरेस्ट नाही, मला काय माहिती नाही, माझी ट्रेन आली, मी चालली असं बोलून असं मी केलं? निघाली. मग तुम्ही काय तिथेच उभे राहिले? नाही, मी निघून आलो. परत निघून आला? मग नेक्स्ट टाइमला मी फोन केला कंपनीतून. काय? डिपार्टमेंटमध्ये फोन केला की उद्या माझा गृहप्रवेश होता या रूमचा, तर पूजेला या. बोलले पूजेला नाही येऊ शकत, कारण की आईचा बड्डे होता. 50व्या वर्षाचा बड्डे होता. नंतर बोललं ठीक आहे, मग तू विचार केला का अजून प्रेमाचा? तर नाही. मी बोललो का विचार नाही केला? मला आईच्या इच्छेप्रमाणे मी करू शकत नाही. हां. तर बोललं आता विचार केला, मग आता होणार नाही. मग तिचे भावाची माझ्याच कंपनीत आहे. तिच्या भावाजींकडनं मी त्याला सपोर्ट घेतला भावाजींचा. बरं. भावाजींच्या सपोर्टने मी लग्न. ते कुठे बसायचे? ते पॉलिशिंगमध्ये. पॉलिशिंग. मग तिकडे दिसायचे नाहीत तुम्हाला? ते नाही दिसायचे. ते नाही ते दिसायचे? बघायचे पण नाही, त्यांना माहीत नव्हतं. लास्टला एंडला त्यांना दुसऱ्यांकडनं कळलं. मग काय झालं भाऊजींनी? त्यांनी यांना सपोर्ट केला आणि सांगितलं तू विचार, शेवटचा विचार. शेवटचं? मग कुठे विचारलं? मग फोनवरनंच विचार. मग तुम्ही काय म्हणालात? म्हणजे ठीक आहे, मी विचार करेन. अच्छा, विचार करेन. हां. मग 1-2 दिवसातच सांगितलं हां मला आवडतं. व्हेरी गुड. पण मग घरी कळल्यावर काय झालं? घरी आमच्या पूजा होती सत्यनारायणची श्रावणातली, तर सांगायचं. भाऊजींना तर माहिती होतं, बहिणीलाही माहिती होतं. मग आजी आलेली माझी, आईची आई, तिला आम्ही बाजूला घेऊन सांगितलं की असं असं आहे, तर तू आम्हाला मदत कर म्हणून. मग काय म्हणाली? मग ठीक आहे, मुलगा व्यवस्थित आहे, तुम्हाला आवडलं आहे तर मी करते मदत. आणि तुमच्या घरी काय झालं? आमच्या घरी आम्ही आईला सांगितलं फक्त? हां. मग आई काय म्हणाली? सपोर्टने मी सगळ्यांना मान्य केलं. वा वा. आणि मग लग्न झालं? बरं, आता मला सांगा, तुम्ही पडायचात का कधी असं चालताना वगैरे? भरपूर. हां. भरपूर पडायची. म्हणजे अगदी प्लेन रस्ता असला तरी धड पडायची. कसं काय ते? पाय माझा मुरगळायचा आणि मी पडायचे. आणि माझ्यावर जे पण व्यक्ती असेल त्यांना कळायचंच नाही की की मी पडलंय म्हणून. तुमच्याबरोबर फिरायला गेल्यावर कधी झालं? पडले. कधी? 2दा पडले. 2दा? कुठे? सिप्सला. सिप्सला? दोघे फिरत होता? आणि मी कट्टावर उडी मारत असेल, खाली पडली. हो. आणि मी पडायचे आणि दुसऱ्यांना सांगायचे तुमच्यामुळे पडली. अच्छा, स्वतः पडायचं आणि नाव दुसऱ्यावर. म्हणजे पडली तर त्यांना पडेल असं. तुम्ही हात पकडल्यावर मी पडली. हां. तुम्ही हात नाही पकडल्यावर मी पडली. अच्छा, असं परत. पण तुमच्यावर भांडतात, छेडतात का? नाही. कधी नाही ना? कधी नाही रागवत? नाही. आणि ते
थोडेसे रागावतात. आता एक लक्षात ठेवा, इथून पुढे रागावले ना का तुम्ही पण दुसरीकडे बघायचं. हा काय हो बरं बरं, आता गाणं म्हणायचं. पहिलं अक्षर तुमच्यासाठी ज. जाती हूँ मैं, वा, जल्दी है क्या, अरे वा, धड़के जिया हाँ, वो क्यों भला, हा खुद से ही डरने लगी तू. हा हा. काय झालं पुढे? तू त. तू 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 तारा छोडो ना दिल हमारा. वा वा वा, ते काचीकडे बघता बघता ना, हे मनातले भाव आहेत बरोबर ना, काचीकडे बघून. हा र. रोते हुए अरे वा वा, आते हैं सब, छान. हंसता हुआ जो जाएगा वो मुकद्दर का सिकंदर जाने मन कहलाएगा. गा. ग ग. गोरे रंग पे ना इतना घुमान कर, गोरा रंग तो दिन में ढल जाएगा. वा, जोरदार आहे. आणि आता 8 वस्तूंपैकी 4 वस्तू वहिनींना मिळणार का आपण बघूया. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार. जर 1 रुपयाचा टॅग मिळाला तर 4 वस्तू बघा. हे सगळं घेता आलं तर बघा तुम्ही कसं तुम्हाला, म्हणजे तुम्हाला मिळण्यात आनंद, एवढं लक्षात ठेवा. वेळ सुरू झाली. दोघांनी मिळून ठरवा आणि निर्णय घ्या. ऐकलं नाही माझं. 100 रुपये घ्या. 1 रुपया मिळाला नाही की परत ठेवायचं. 1 रुपया. अभिनंदन. बघितलं. आता हे घ्या, हे पण घ्या. हे आधी घेतलं होतं, हे पण उचला. कुकर पण उचला, तो गॉगल पण उचला. वा 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 वा, घ्या. आता 2 वस्तू तुम्हाला पाहिजेत त्या घेऊ शकता तुम्ही, ज्या पाहिजे त्या. कुठल्या घेताय? टोस्टर घ्या. हा, रोज त्यांना सकाळी ब्रेकफास्ट दे. ते पैसे किती पॉइंट आहे टोस्टरवर? 1000 रुपये. 1000 रुपये. 1101. आता अजून एक वस्तू आहे, घेऊ शकता. तो टोस्टर उचला. घ्या वहिनी घ्या. आता अजून एक काही घ्या तुम्हाला पाहिजे ते, महागातली घ्या. आता अजून काय सांगू? रॅम्प. 20 रुपये. व्हेरी गुड. 1121 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आरोप करायचे. कोण कोण म्हणजे तक्रार करायची. आरोप म्हणजे तक्रार. पहिला आरोप तुमचा, तक्रार. आवरतच नाही. सकाळपासून का आपण काय सांगितलं तर आवरतच नाही लवकर लवकर. हो, मला वाटलं तुम्ही शांत असाल. काय हो, एकटी कितीतरी आवडणार. सकाळी 6 वाजता उठते ती. कोण? 6 वाजता उठून एकटी एवढं आवरणार. आंघोळ, परत तिला 8:30ला जॉबला जायचं असतं. अरे बापरे, सगळं करून नाही होत. काय हो आई, काय म्हणणं आहे? सासरे बुवा काय बोलते वेळी आवाज मोठा येत नाही, बोलताना आवाज मोठा येत नाही. बारीक विचारलं काय तर आवाज बारीक. हो बोला. बोलते मोठा कसं, मोठे गावात कसे बोलते सासरे बरोबर. हां, ते पण त्यांचा मान ठेवायला पाहिजे. ऐकायला तर सारखं यायला पाहिजे ना. त्यांचा मान ठेवण्यासाठी ते चौकशा वाचत. तुमचं काय म्हणणं आहे? त्याची मम्मी बोला. आहे, तिला पटकन राग येतो काय बोललं हो काय, का? पण समजून सांगितलं का ऐकते. पटकन तेवढी थंड पण होते, काय हो? पण फुगून बसते. अरे बापरे, काय हो? राग हा सगळ्यांनाच येतो. हां, त्यावेळेस सांगता येत नाही. पण ती राग आला का थोड्या टायमाने ती आपल्यासारखी जवळ येऊन शांतपणे बोलते. होय ना. तुमचं काय म्हणणं आहे? मिस कॉल देते नुसती, मिस कॉल देते, फोन नाही करत. फोन नाही करत. काय हो? बॅलन्स जास्त नाही, कमी जास्त. तुमचं काय म्हणणं आहे? ड्रायव्हरचे घरात नसतात, दोघंही फिरायला जातात. घरातली कामं कोण करायला कोणी नसतं. मग माझ्या बायकोवरती एकटीवरती येतं ना सगळं. फिरायला जात असं तर तुम्ही पण चला आमच्यावर. तुम्ही नाही जात? नाही, का? आम्ही घरीच असतो. ओके. त्यांना फिरायचा कंटाळा येतो. कंटाळा आहे. पण आता वहिनींबद्दल चांगले स्वभावातलं चांगलं काय ते सांगा. नाही, खूप शांत आहे ती. हे करून घेते बरोबर. सासरे नाही, बाकी बरोबर आहे. बाकी बोलायला हे मन मिळावं, सगळ्यांबरोबर बोलायला चाललं. तिला नवीन नवीन पदार्थ करायची खूप आवड आहे आणि सगळ्याच्यात म्हणजे सगळ्या आवडीने सगळं करणार. सगळ्यांचं मन राखून का हवं नको ते विचारणार, सगळ्यांना आवडीने सगळं करणार. राग आला तरी तेवढ्यापुरतं ती रागून बसते आणि नंतर मग शांत होते.
बोला. जेवण छानच बनवते, जेवणाबद्दल प्रश्नच नाही. तिच्या हातचं जेवण मला खूप आवडतं. शांत आहे, कधी भांडणार नाही, रागवणार नाही. शेजाऱ्यांचं काय म्हणणं आहे? कधी कधी खूप रुसते तर कधी खूपच बोलते. कधी बोलतच नाही कोणत्याशी, दिसली तरी बोलत नाही. तर प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? सकाळी लवकर उठून लवकर आवरायची प्रयत्न करेन, सगळ्यांशी बोलून चालून राहील. आणि राग कमी करेन. राग कमी ते आईच सांगते राम कमी करेन, सांग. कमी करेन, आणि स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? रागच कमी करेन. नक्की. नक्की. आणि यांच्याबद्दल एखादी तक्रार करायची असेल तर? त्यांना पटकन राग येतो. अरे, आणि तुम्ही काय तक्रार करा यांच्याबद्दल? सारखी फोन करत होते, एकदा बाहेर गेलो का 10 मिस कॉल असतो. त्याच्यासाठी नाही, त्यांना सतत टेन्शन येतं, परत कुठेतरी तुम्ही बघत बसला म्हणून त्या फोन करून तुम्हाला सतत. होय ना वहिनी? खरं काय, होय ना? हो की नाही? हो. चला बरं, हसत राहा असं म्हणत हा तन्मणी आमच्या वहिनींनी अभिनंदन. बरं, आता ते बघत नाही ना इकडे तिकडे कुठे. चिठ्ठी काढा. ज्यांची चिठ्ठी येणार त्यांनी उडी मारायची वरून. द्या द्या. नाव आहे आरती अमित भावे. कुठे राहता? नाव हनुमान एसारेमध्ये. हनुमान एसारेमध्ये. घरी कोण कोण? सासू सासरे सगळी फुल फॅमिली आहे. फुल फॅमिली आहे का? बरं, मग आता घरातलं कोण आहे? सासू आहे. कुठे आहेत? बोलवा सासूबाईंना, या बाजूला उभ्या राहा. हां, ओके. काय सासूबाई, कसं वाटतंय आता सुनेचं नाव? एकदम छान वाटतंय. छान. केवढ्याने टाळ्या वाजवल्या मी बघितलं. सुनेचं नाव आल्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार. पैक देण्यात आलेला आहे. या बाजूने चेंडू टाकायचा. जर पहिल्या टप्प्यावरती रेलिंगमध्ये चेंडू अडकला तर 1 गुण, दुसऱ्या टप्प्यावर अडकला तर 2 गुण, 3, 4 आणि 5 गुण. बघूया 20 संधीमध्ये कोणाची गुणसंख्या जास्त होते. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. जन मिळणार आहे. मला आता टेन्शन या गोष्टीचं आहे, पैठणी 8व्या मजल्यावर जाणार का तळ मजल्यावर जाणार? घ्या, सुरू करा खेळ. दोन. 3. आणि आता पुढच्या 10 संधीमध्ये बघूया तुमची गुणसंख्या किती. दोन. 5 आणि 2 7. 5 राखून ठेवा. या तुम्ही आता. 4. 6. 9. 10.
चला खेळा. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू आई तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या भावे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सडवेलकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. हनुमान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी घाटकोपर पूर्व इथे रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.